रत्नागिरीकरांसाठी एक आनंदाची बातमी। रत्नागिरीतील शिळ धरण 100% भरले। गेल्या 8 दिवसातील पावसामुळे पाणलोट क्षेत्रात वाढ करण्यात आली। शिळ धरण भरल्याने रत्नागिरीकरांची पाण्याची चिंता मिटली। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। रत्नागिरीकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे। गेले 8 दिवस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। अनेक पाणलोट क्षेत्रामध्ये देखील पाणी पातळीमध्ये वाढ झालेली देखील पाहायला मिळते। पण कालपासून जो मुसळधार पाऊस पडणार होता तो मुसळधार पावसाने मात्र उसंत घेतलेली पाहायला मिळतोय। पण पाणलोट क्षेत्रामध्ये प्रचंड वाढ होताना पाहायला मिळते। मी जे रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारं जे मुख्य धरण जे आहे, जे शीळ धरण म्हणून म्हटलं जातं, त्या शीळ धरणाचा रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा केला ते आता 100% भरून ओव्हरफ्लो होताना पाहायला मिळते। जवळपास हे प्रथमच म्हणजे मे महिन्यामध्ये हे प्रथमच अशा प्रकारे हे धरण भरलं आणि ते ओव्हरफ्लो होताना पाहायला मिळते। 8 दिवसाच्या पावसाने धरण सत्र हे आतापर्यंत 100% भरलेलं आहे। याच दरम्यान 15% पाणीसाठा याच दरम्यान असतो। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती दरवर्षी एप्रिल महिन्यापासून पाणी कपात केली जाते। पण मात्र आता जे धरण जे आहे ते 100% भरल्यामुळे रत्नागिरीकरांची मात्र पाण्याची जी चिंता आहे ती मात्र मिटलेली पाहायला मिळते। अनंत पाताडे, TV9 मराठी।